नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत एक नवीन ट्रेक एक्सप्लोर करायला. नवीन ट्रेक म्हणजेच आपण आज जाणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर म्हणजेच कळसुबाई शिखरावर. तर आम्ही आता इकडे जस्ट गाड्या पार्क केल्या आहेत आणि आता वाजलेत रात्रीचे 3:30. तर आम्ही 11 वाजता निघालो कल्याणवरून. मध्ये थोडा गाडीचा टायर वगैरे पंक्चर झाला तर आम्हाला तिकडे वेळ गेला आणि आम्ही मागे पुढे झालो. तर आता पोचलो 3:30 वाजले आहेत. तर आता आम्ही चालू करतोय ट्रेक. अंधारात दिसणार नाही पण आमच्या पुढे 1-2 ग्रुप गेलेत तर आम्हाला इकडे काही टॉर्च वगैरे दिसतात आहेत त्यांचे. तर आता आम्ही पण ट्रेक चालू करतोय. तर चला एक्सप्लोर करूया. तर मध्ये खूप छोट्या छोट्या वाटा आहेत त्या इकडे येऊन मिळतात. तर आता आम्ही इकडून आलो. वाट आमची थोडीफार चुकली. आम्ही शेतातनं वगैरे या गावामध्ये आलो. गावावरनं एक वाट दिसली, ती वाट पकडून मोठी वाट आहे ती पकडून आम्ही आलो इथपर्यंत. तर आपल्याला गेट दिसतोय कळसुबाई निवासिनी देवस्थान. तर आपण आता इथे पोचलो आहे. तिथून पण वाट आहे. तर आता आम्ही चालू करू ट्रेक इकडून. आणि आपल्याला थोडेफार वरती लाईट दिसतात आहे तर ते ट्रेल पकडून आपण पुढे जाऊ. आणि खूप ग्रुप गेलेत ऑलरेडी पुढे 2-3. आणि आज माझ्यासोबत आपला हर्षल आहे, शुभम आहे आणि हर्षलचा न्यू फ्रेंड आहे आपल्यासोबत आज ट्रेकला आला. Hey Raj. Hi bro. शुभम Nice to meet you. आणि तिकडे As always. हर्षल. तर आम्ही पोचलो आता इकडे. तर चला चालू करू. तर आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल दिसतात मध्ये रस्त्यात. पाण्याच्या बाटल्या, लिंबू पाणी वगैरे सगळे स्नॅक्स वगैरे अवेलेबल असतात मध्ये मध्ये. तर असे मध्ये मध्ये आम्ही अजून 1-2 स्टॉल बघितले आधी पण. आणि लाईटीचे पोल पूर्ण रस्त्यामध्ये आणि मोठा असा रस्ता आहे. तर एवढं काही अडचण नाही आहे गेटपासून. चला. तर आता आपल्याला पायऱ्या लागल्यात, बघू शकता. दगडी पायऱ्या आणि रेलिंगने मजबूत आणि सोबतीला लाईटीचा उजेड आहे. तर चाललोय आम्ही. आणि अजून काय आपल्याला दिसतात मित्र आलेत खाली वरून. तर ते पण सोबतीला आहेत. चला पायऱ्या लागल्या जातात आपल्याला मागे. तर मस्त असं खूप थंड वातावरण आहे आणि सोबतीला रातकिड्यांचा आवाज आणि थंडी हवा. खूप छान असं वातावरण आहे. आधी खूप दमाला झाला चढायला कारण की थोडी स्टीप चढाई होती. आता पायऱ्या आणि रेलिंग लागल्यात तर रेलिंगच्या सोबतीने आणि पायऱ्यांनी आम्ही चढतोय. बघू शकतो छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्याच्याने जास्त पण दम लागणार नाही. आणि स्टार्टिंगला थोडी चढाई आहे, स्टीप आहे. मध्ये मध्ये थांबण्यासाठी स्पॉट्स पण आहेत, तिकडे तुम्ही रिफ्रेशमेंट घेऊ शकता. तर आम्ही आता नॉनस्टॉप चालू आहे कारण की आम्हाला लेट झाला चढायला. आणि मेन म्हणजे सनराईज पण बघायचा आहे. तर खूप छान वाटतंय. चला.
तर आता आपल्याला रेलिंगच्या पायऱ्या लागल्यात लोखंडी, अशा तीन पायऱ्या आहेत. तर बघू शकता, थोडंसं रिस्की पण नाही, कारण की पाय घुसला की काही आतमध्ये जाईल, तर सांभाळून या. आणि आता आपण थोड्या वेळात पोचूच. चला, खूप मजा येते. आपल्याला थोडं सनराईज दिसतंय, त्याच्या आधी आपल्याला थोडं पोचावं लागेल वरती. सो आपण आता लास्ट स्टेप पर्यंत पोहोचलेलो आहे. यानंतर आपण कळसुबाईच्या पीकवर असू. सो आता सनराईजला फक्त 30 मिनिट बाकी आहे. आम्ही ट्राय करतोय ॲज सून ॲज पॉसिबल आम्ही वरती पोहोचायला. सो लेट्स सी. आमचे 2 मित्र वर चाललेत, एक पाया मित्र शशांक व्हिडिओ काढतोय आणि बाकी बाई मित्र मागून येतात. सो लेट्स गो, मूव फॉरवर्ड. सूर्य होणारच आहे, त्याच्या आधी आपण थोडा पोचणार आहोत. खूप छान वाटतंय. तर सनराईज असा झालेला आहे पूर्ण, आणि आपल्याला वरती नाही जायला भेटलं तोपर्यंत, म्हणून आपण मध्येच थांबलो आम्ही. आणि तिथेच थोडासा टाईम लॅपचा शॉट घेतला, तो मी टाकेल याच्यामध्ये. आणि आता आपल्याला सन पण दिसतोय, आणि इकडे मागे बघू शकता मून पण दिसतोय. हे बघू शकता, सनराईज झालेला आहे पूर्णपैकी. मस्त असं थंड वातावरण झालंय. आणि शुभम, कसं वाटलं तुला? मला मस्त वाटलं. आता आम्ही सनराईजसाठी तिथं थांबलेलो. राज आमच्यासोबत पहिल्यांदा आलाय. हाय, हॅलो एव्हरीवन. खूप महिन्यानंतर आमचा मस्त असा ट्रेक झाला आहे. आम्ही मध्ये तिकोणाला पण गेलेलो, पण असा प्रॉपर व्लॉग असा करता नाही आला, कारण संडे असल्यामुळे, म्हणजे संडेचा ट्रेक होता, तर खूप गर्दी होती, त्यामुळे प्रॉपर असं बघता पण नाही आला आणि व्हिडिओ पण चांगले भेटले नाही. तर मी एक शॉर्ट अपलोड केला आहे यूट्यूबला, ते बघू शकता तुम्ही खाली. आणि मस्त असं थंड वातावरण झालेलं आहे. तर राजने फुल आणि पानं जमा केलेत, छान वाटतात ते, आणि खूप छान असा व्ह्यू दिसतोय. सकाळ मस्त वाटलं. छोटं छान वाटतंय. आपण दोघं बघ नोकर बनलो. बॅगमॅन. या बॉईज गेवी.
तर खूप छान अशी गोष्ट घडली आपल्यासोबत आज. एक दादा आपल्याला जॉईन झाला आहे, बघू शकता, नांदेडवरून आला आहे. नाव काय दादा तुमचं? प्रणव. तर त्यांना विचारलं आम्ही कोण कोण आलं आहे, तर ते बोलले मी एकटाच आलो आहे. तर जिद्द बघा, कोण आलं नाही आपण एकटं निघून जायचं. आमच्यासारखे भटके भेटतात. तर ट्रेकिंग करत राहा. खूप चांगलं वाटलं मला ह्यांना भेटून. खूप भारी पोर आहेत, एनर्जी खूप चांगली आहे यांची. ऑल द बेस्ट गाईज. आणि खूप स्ट्रीम पण चांगल्या तुमच्या, डायनामिक गोष्टी आहेत. शिका, मोठी कोण नाही आलं एकटं निघून जा. हा. खूप भारी वाटलं दादाचं हे. कारण आपण खूप थांबतो की हा मित्र नाही, ह्याला नाही जमत, त्याला नाही जमत, मग आपले ते प्लॅन आपण पुढे ढकलतो. तर आमचा हा प्लॅन गेल्या वर्षीचा होता, पण आता त्याला झालं 1 वर्ष पुढे ढकलून. तर फायनली आम्ही इथं पोचतोय आणि दिसतंय आता इकडे 10-15 मिनटात आम्ही वरती पोचू. आणि सूर्योदय पण मस्त असं झालेलं आहे, मागे बघू शकता. आणि खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालंय. कसं वाटतंय? खूप छान, लय भारी. पीस भाई पीस. स्वर्ग म्हणलं तर हेच. राज काहीतरी बोलतोय. स्वर्ग म्हणलं तर हेच. शेवटचा टप्पा आहे आणि आपण पोचतोच आहे. पायऱ्या तुम्ही बघितल्यात किती खोल आहे खाली आणि हलतात पण आहे, पण एवढं काही रिस्की नाही पायऱ्यांमुळे. तर तुम्ही पण ट्राय करा कधी. तर आपण आता पोचतोच आहे आणि हा व्ह्यू मस्त बघू शकता तुम्ही. तर आपण पोचलोय मंदिराजवळ, बघू शकता. तसं असं दरवाजा आहे मंदिराचा. कळसूबाई देवी. तर आपण दर्शन घेतलेले आहेत कळसूबाई देवीचे आणि ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे. तर खूप छान असा अनुभव होता. तर आता मस्त सीन दिसतात आहे बाहेर, खूप छान असे व्ह्यू दिसतात आहे आणि खूप सुंदर असं धुकं येतं आहे. तर बघा, दाखवत होतो तुम्हाला मस्त व्ह्यूज. चला.
तर मंदिराच्या समोर आपल्याला ताई दिसतात आहेत, पेढे त्यांच्याकडे. तर तुम्ही रोज येता वरती? तर रोज सकाळी ते येतात वरती इकडे पेढे आणि नारळ विकायला. इकडे आपल्याला नॉर्मल चालायला होत नाही आणि ताई एवढी टोपली आणि नारळ वगैरे सगळं घेऊन येतात वरती रोज. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. तर इकडे मला एक बघायला भेटलं की इकडे पण जीपे वगैरे आहे आणि पेढे आहेत. तर तुम्ही पण या आणि ताईकडून पेढे आणि नारळ घ्या. तर इकडे आम्ही आता मॅगी बनवतोय. हे काय बोलतो? आणि आमच्यासोबत आलेली गँग पण आम्हाला मिक्स झाली आमच्यासोबत. त्यांनी पण मॅगीचे पॅकेट आणलेले माझी बॅग आणि आम्ही पण आणलेले. तर हा आपला छोटासा गॅस, छोटासा नाही मोठा. आणि साईडने हवा येते म्हणून आम्ही अशी बॅगेची आणि सगळे साईडला बसलेत त्याच्या, म्हणजे हवा लागणार नाही. खतम आहे ना पेन. तर आता चालू आहे मॅगी बनणं. ते प्लेट्स अवेलेबल नव्हते आमच्याकडे, विसरलो आम्ही. तर आम्ही चहाचा कप मध्येच खातो. आम्ही मॅगीचं कोलॅबरेशन केलं. ह्यांनी आणलेली मॅगी आणि आम्ही आणलेली मॅगी एकत्र बनवली. भाई लोग तुम्हारा उसमें मसाला डालना पड़ेगा. आणि इकडे अदर गँग पण आली आहे. आणि इकडे आता उरलेल्या फेम मध्ये अजून एक्स्ट्रा मॅगी बनवतोय. मसाला टाकू. आणि उद्या हर्षलचा पेपर आहे. तर मंडे पासून यांचा पेपर आहे. आणि माझा पेपर संपलेला आहे काल. मॅगी बनवली आणि इकडे दुसरी गँग आलेली आहे मॅगी खायला, मॅगी चोरायला. तर खूप छान अशी झाली आहे मॅगी आणि आम्ही खातोय. पहिल्यांदा मॅगी आवडली. आम्ही मॅगीचा खर्च वाचवला. तर इकडे 60 रुपये पर प्लेट द्यावे लागले असते. आणि इकडे आम्ही किती बनवली बघा, उडली. 2 टोप भरून बनवली मॅगी. आणि जर आता फ्लेम उरला असेल तर आम्ही चहा पण बनवणार आहोत. काय बोलतो? उडली त्यांना होममेड मॅगी देऊ बनवून. तर डॉगू दादाने खूप मदत केली मॅगी बनवताना माकडांना साईड करण्यामध्ये, कारण की माकडांची पूर्ण फौज होती तिकडे. थँक्यू डॉगेश भाई. त्याला आम्ही बिस्किट वगैरे दिलं. बाय. तर आम्हीच उरलो सगळे शेवटी. पूर्ण खाली असं आम्हाला व्ह्यू भेटतोय. बघू शकतो. दुकान नाही आहेत तर आपल्याला पूर्ण क्लिअर असा व्ह्यू दिसतोय. सुंदर आहे ना असा व्ह्यू, मस्त. सर कसं वाटलं तुला? खूप छान होता आणि खूप गर्दी पण नव्हती आज. कम्पॅरेटिव्हली खूप कमी गर्दी होती. आणि प्लस आम्हाला खूप सारे नवीन मित्रही भेटले, एक नवीन दादाही भेटला. त्याच्यामुळे आमची आता अजून ओळख वाढली, अजून ट्रेक मित्र झाले. सो आम्ही आता त्यांच्यासोबत पण परत एकदा ट्रेक करू नक्की. आणि बघू शकता आता पूर्ण असं खाली आहे.
म्हणजे कोणच नाही आता तिकडे, फक्त त्या ताई बसल्यात. तर डॉगेश भाई पण आपल्यासोबत खाली उतरतात आहे, बघू शकता. आता येताना तर नव्हता, पण आता मला तर वाटतंय की वरतून खालपर्यंत आमच्यासोबत असेल, कारण की आम्ही त्याला रॉ मॅगी, बिस्किट आणि थोडीशी मॅगी आणि अजून काय दिलं रे आपण त्याला, मॅगीच दिली ना. हां हां, म्हणून आता तो आमच्यासोबत येणार आहे खाली. तुम्ही बघितलं असेल तो कसा उतरला खाली. जय शिवराय मित्रांनो. तो आज आपला आजचा जो ट्रेक होता तो आहे कळसुबाई ट्रेक. तो कळसुबाई ट्रेकची हाईट सुमारे 5400 फीट आहे आणि हा ट्रेक मॉडरेट लेवल टू इझी लेवल ट्रेक करू शकतो. या ट्रेकला येताना आपल्याला 5 तास ते 4 तास लागतात एक साईड चढायला, प्लस आपल्याला येताना 3 लोखंडी शिड्या लागतात आणि एक जी आहे ती टॉपवर लागते. आणि हा ट्रेकला आम्हाला काहीच गर्दी नाही भेटली, बिकॉज आम्ही फ्रायडेला आलो आहे, सो गर्दी खूप कमी होती. आता आम्ही जर डिसेंड करायला घेतला आहे, आम्हीच लास्ट आहोत जे डिसेंड करतो आहे. सो आणि वातावरण पण खूप थंडगार आहे. सो हा ट्रेक खूप मस्त झाला, काहीच टेन्शन नाही, सगळं मस्त झालं. जय शिवराय. तर शुभम, कसं वाटलं तुला ट्रेकला येऊन? खूप भारी, छान वाटलं. खूप दिवसानंतर मी ट्रॅकला आलो आहे. तरी इथं वातावरण पण खूप मस्त आहे आणि मॉर्निंगमध्ये थोडी थंडी वाजत होती, पण आम्ही हळूहळू जातो आपण म्हणजे वरती पोचलो, दर्शन वगैरे केला. नंतर आम्ही मॅगी बनवून पण तिकडे म्हणजे एन्जॉय केला आणि भरपूर बाहेरचे पण फ्रेंड्स आलेले पण हे केले. मजा आला खूप. नेक्स्ट टाईम पण असा यायचा प्रयत्न करायला लागेल. कळसुबाई पीक हा खूप हार्ड ट्रेक होता, जसं की मी ऐकलं होतं. प्लस आता आम्ही वरतीच दर्शन वगैरे तर आईचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे आणि आता आम्ही उतरायला निघालो आहे खाली. आमच्या हालत टाईट झालीत आणि बाबा बघा, बाबा कुठून आले? आम्ही आलो नगरवरून. अरे वा वा, अहमदनगर. मस्त. तर आपल्याला रात्री दिसत नव्हतं, पण आता क्लिअर दिसतंय. इकडे पायऱ्या दिसतात आपल्याला लोखंडी. एवढा पण इकडून चढून इकडे उतरलोय, पायऱ्या वगैरे येऊन. खूप छान असा एक्सपिरियन्स होता या ट्रेकचा, कळसुबाई ट्रेकचा. आणि आता आम्ही उतरलोय.
आता आम्ही निघू घरच्या दिशेला. तर तुम्ही पण कधी ट्राय करा हा ट्रेक आणि कशी वाटली व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.